महाराष्ट्र सरकारने राबविलेल्या लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपयांचा पहिला हप्ता असे 2 महिन्याचे 3000 रुपये माता भगिनीच्या खात्यात जमा झाल्याने माता भगिनीमध्ये आनंदाचे वातावरण आहे। ऐन रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता मिळाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच भारत मातेचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी श्री प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी शहरातील पूर्व भागात अनेक ठिकाणी अभिनव उपक्रम घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि नेहमी श्री प्रतिष्ठानच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी तब्बल 78,000 राख्या पाठवून दिले आहे। यावेळी पूर्व भागातील माता भगिनीने श्री प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा श्रीनिवास संगा यांना राखी बांधून आपले प्रेम व्यक्त केले। श्री प्रतिष्ठानच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून श्री प्रतिष्ठानने या उपक्रमातून महाराष्ट्राला एक प्रेमाचा संदेश दिला आहे। या कार्यक्रमाला श्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीनिवास संगा, देवा विटकर, तुषार जक्का, बालाजी श्री चिप्पा, ॲडव्होकेट संदीप संगा, संतोष दागडे, अंबादास कुडक्याल, लखन दागडे, प्रियंका संतोष दागडे, पत्रकार अशोक साम, वैजनाथ उघडे यांच्यासह श्री प्रतिष्ठानचे पदाधिकारी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासनाने राबवलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आपल्या सगळ्यांना 3,000 रुपये खात्यात जमा झालेले आहे, जेणेकरून आपल्या माता भगिनींना एक उपहार म्हणून रक्षाबंधनाच्या निमित्त महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व तसेच अजितदादा पवार यांनी राबवलेल्या उपक्रमामुळे आपल्या सगळ्या माता भगिनींना आपल्या खात्यात 1,500 रुपये दर महिना येणार आहे। तसेच अजून एक उपक्रम, वर्षाला 3 गॅस आपल्याला फ्री देण्यात येणार आहे। मुख्यमंत्र्यांनी मागच्या वेळेस योजना राबवलेला आहे व तसंच भविष्यात आपल्या सगळ्या माता भगिनींना व समाजातील प्रत्येकांना शासनाचे योजने आज आपण लाडकी बहीण योजना प्रत्येकाला पोहोचले। येणाऱ्या काळात बी श्री प्रतिष्ठान शासनाला जो योजना काढेल, हॉस्पिटल असू द्या, तुमचं बिडी कारखाने असू द्या, अशा कुठल्याही योजनेसाठी आम्ही